नमस्कार मंडळी, मी सुरेश पाटील आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुरेश पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, बरेच दिवस झाले काही कारणास्तव आपण खूप सारे व्हिडिओ बनवले नाहीत। तर आज आपण आलोय मुंबई एक्सप्लोर करायला। तुम्ही माझ्या पाठीमागे बघाल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्याच्याच तिकडे तुम्हाला बघायला मिळेल बृहन्मुंबई महानगरपालिका। तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम। तर ते इथून फारसं लांब नाही, 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तुम्ही पाहिजे तर इथून बेस्टला जाऊ शकता किंवा जर तुम्ही शेअर टॅक्सी घेतली तर पर पर्सन ओनली 20 रुपीज घेतात। तर चला जाऊया आणि पाहूया आपण कशा प्रकारे सर्व म्हणजे इतिहासातील ज्या पुरातन काळातील गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतील। जे जे काय असेल त्याची माहिती तुम्हाला तिथे गेल्यावर मी देणारच आहे। तर चला आता आपण डायरेक्ट तिथे जाऊन मिळूया। मित्रांनो, तुम्ही फायनली बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय। आपण फायनली पोचलो। टॅक्स कॅब वगैरे गेली नाही, आपण चालत आलो, त्याच्यामुळे थोडासा लेट झालो। आता बघूया, इथे तिकीट आहे प्रत्येक सिटिझनसाठी वेगवेगळं तिकीट आहे। म्हणजे स्टुडंटसाठी वेगळं आहे आणि आपण सामान्य नागरिकांसाठी वेगळं आहे आणि तसंच आउट ऑफ कंट्रीवरून येतात त्यांच्यासाठी वेगळं आहे। तर बघूया आपण इथे तिकीट वगैरे कसं आहे ते। समोरला बघू शकता तुम्ही, इथे तिकीट काउंटर आहे। तर आता आपण तिकीट काढूया, बघूया आपल्याला तिकीट कसं पडतंय ते बघता येईल आपल्याला। जे तिकीटचे रेट्स आहेत ते सर्व लिहिलेलं आहे। संग्रहालय प्रवेशाची तिकीट प्रत्येक सिटिझनप्रमाणे आता तर इथे बघायला गेलं तर फॉरेन व्हिजिटरसाठी 700 पर पर्सन आहे। तसंच जर आपण इंडियन असलो तर आपल्याला 100 to 150पर्यंत तिकीट मिळून जातं। तर आता आपण इथं बघितलं की आपली बॅग आहे ना, ती इथे सामानपेक्षा लगेच बॅग वगैरे ठेवून नंतरच आपल्याला आतमध्ये जाता येईल। आपण बॅग जमा केली, आता आपण जाऊया। जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला हा कमल म्हणजे अमरावतीमधून स्तूपाचा भाग आहे। आपण जास्त करून बघता जे आपले गडकिल्ले आहेत त्यांच्यावरती जे म्हणजे जे समोरचा आपला इंटरेस्ट असतो दरवाजा, त्या दरवाजावर अशा प्रकारच्या आपल्याला कृती बघायला भेटतात। तर हे फर्स्ट आहे। इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल एक जुन्या काळातील हत्ती। हा पुतळा आपल्याला बघायला भेटेल, म्हणजे ट्रायटन समुद्रदेव पोसाडा यांचा हा पुत्र, जो आपण जो जास्त करून हॉलिवूड मूवीमध्ये बघतो तुम्हाला इथे बघायला भेटेल। तोच पुतळा आपल्याला हा इथे ट्रायटनचा बघायला भेटतो। आणि पुढे गेल्यानंतर एक अशी जुनं शिल्प आहे। हे आता आपण इथे माहिती वाचली तर हे अंत्यसंस्काराचे पात्र, म्हणजे जो एखादा व्यक्ती आपला आयुष्यात जीवनात जो चांगलं काम करतो त्याच्यासाठी अंत्यविधीसाठी हे पूर्वी पात्र वापरलं जायचं। याची माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर इथे येऊन बघायला मिळेल। तर पुढे जाऊया आपण। हे आपल्याला एक पुरातन काळातील सिंहमस्तक बघायला मिळतं। आता आपण सर्व गोष्टींची माहिती नाही देऊ शकत, तर काही गोष्टी आपण फक्त ॲनिमेशनमध्ये दाखवू आणि जे मेन गोष्टी आहेत त्यांची फक्त माहिती आपण मग डिस्कस करूया। दोन सुंदर मूर्त्या बघायला मिळतात। मोठी मूर्ती आहे, डायनोसॉरस ग्रीक अथवा बापरा सोलोमन यांच्या या मूर्त्या आहेत। खूप सुंदर आणि प्राचीन काळातील एक सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळतं। आपल्याला बघायला भेटेल इथे जे नाणे आहेत त्याच्यावर पूर्वीच्या काळी जे देवधर्माचे चिन्ह केलेले असायचे ते पूर्वीच्या काळातील नाणे आपल्याला बघायला मिळतील। हे नाणे इसवी सन पूर्वी 6व्या किंवा 12व्या शतकातील असतील असं इथं सांगितलेलं आहे। तर आपल्याला बघता येईल इथे या नाण्यावर सूर्याचं रेखाटन केलेलं आहे। तर इथे या नाण्यावर स्वस्तिकचं रेखाटन केलेलं आहे। तर खाली आपल्याला या नाण्यावर आता नाणी खूप छोटे आहेत, त्याच्यावर एवढं क्लिअरली दिसत आहे। ध्वजाचं रेखाटन केलेलं आहे। अशी बरीचशी नाणं इथे आपल्याला पाहायला मिळतील।
आपल्याला आपल्या बाप्पाची पण सुंदरशी मूर्त आपल्याला बघायला मिळेल. आणि हा आहे सिंहमुख यश. तर बघा पूर्वीच्या काळातील मूर्ती कशा प्रकारे असायच्या आणि त्या कशा प्रकारे दगडात कोरल्या जायच्या. हे आपल्याला बघायला भेटेल. हे शृंग असं म्हटलेलं आहे. हे गेंड्याच्या शिंगातून किंवा हत्तीच्या हस्तदंतातून बनवलं जायचं. यातून राजाच्या राज्याभिषेकावेळी त्यावर पाणी शिंपडलं जायचं, जेणेकरून राज्याचं राज्य हे अजून भरभराटीचं झालं. हडप्पाकालीन भांडी.
फर्स्ट फ्लोअर तर सर्व बघितला. आता आपण सेकंड फ्लोअरवर जातोय. बघूया आपल्याला तिथे काय बघायला मिळते ते. फर्स्ट फ्लोअरवर तर आपल्याला इजिप्तची मम्मी आणि काहीसे हडप्पा संस्कृतीची भांडी किंवा जे हत्यार होते ते पाहायला मिळाली. आता आपण सेकंड फ्लोअरवर आलेलो आहोत. इथे वास्तू संग्रहालय कसं आहे त्याच्या पूर्ण बिल्डिंगचं ओव्हरऑल आपल्याला एक डेमो बघायला मिळतोय. सध्या आपण स्टार्टिंग इथून एंटर केलं. सध्या आपण या पॉईंटवर आहोत.
नॅचरल हिस्ट्री सेक्शन आहे. इथे आपल्याला प्रत्येक पक्षाचं डेमो बनवलेलं पाठवलं. तर आता आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवूया त्याची आणि तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आणि कोणते कोणते पक्षी आहेत. मित्रांनो, आपला वस्तू संग्रहालय पूर्णपणे बघून झालेला आहे